पायथागोरस थेरम या प्रकरणातील एका प्रमेयाची सिद्धता आजच्या या भागामध्ये आपण समजावून घेणार आहोत. प्रमेयाचं नाव आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल, काटकोन त्रिकोण आणि समरूपता. तर प्रमेयाची सिद्धता समजावून घेण्याअगोदर या प्रमेयासाठी ज्या समरूपतेच्या कसोट्या आपण वापरणार आहोत या कसोट्यांची थोडक्यात माहिती. मग 9वीमध्ये सुद्धा तुम्ही या शिकला आहात, 10वीला परत एकदा त्यांची आपण रिव्हिजन केली आहे. या कसोट्या आहेत बाबा समरूपता कसोटी, बाकोबा समरूपता कसोटी आणि कोको समरूपता कसोटी. तर पहिली कसोटी माहीत करून घेण्यासाठी 2 त्रिकोण विचारात घेऊया. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN. कसोटीचं नाव आहे बाबा समरूपता कसोटी, म्हणजे साईड 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 सिमिलॅरिटी टेस्ट. याला थोडक्यात आपण SSS सिमिलॅरिटी टेस्ट असं म्हणतो. तर समजा त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN मध्ये ABC एकास एक संगत LMN, ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स LMN. याचा अर्थ त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील या संगतीनुसार इफ AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन LN, याचा अर्थ 2 त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर असे 2 त्रिकोण समरूप असतात. समजा असेल याप्रमाणे, देन ट्रायंगल ABC इज सिमिलर ट्रायंगल LMN. तर असे 2 त्रिकोण समरूप होतात. या कसोटीला आपण बाबा समरूपता कसोटी असं म्हणतो. दुसरी आहे बाकोबा समरूपता कसोटी. मग आता याच्यासाठी त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC विचारात घेऊया. कसोटीचं नाव आहे साईड अँगल साईड सिमिलॅरिटी टेस्ट. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये समजा याप्रमाणे ABC एकास एक संगत PQR, या संगतीनुसार 2 त्रिकोणांच्या अनुक्रमे 2 संगत बाजू प्रमाणात असतील, म्हणजे AB अपॉन PQ हे गुणोत्तर बरोबर BC अपॉन QR असेल आणि AB आणि BCनी समाविष्ट केलेला कोन B PQ आणि QRनी समाविष्ट केलेल्या कोन Qशी एकरूप असेल, म्हणजेच कोन B एकरूप कोन Q असेल, तर एवढं 2 त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेसं असतं. देन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. या कसोटीला आपण बाकोबा समरूपता कसोटी असं म्हणतो. आणि तिसरी आहे कोको समरूपता कसोटी. यासाठी एक जोडी विचारात घेऊया. समजा त्रिकोण PQR आणि LMN. कसोटीचं नाव आहे अँगल अँगल सिमिलॅरिटी टेस्ट. मग आता या 2 त्रिकोणांमध्ये LMN 1-to-1 करस्पॉन्डन्स PQR या संगतीनुसार कोन Q MC एकरूप असेल आणि कोन R NC एकरूप असेल, म्हणजेच 2 त्रिकोणांपैकी अनुक्रमे 2 संगत कोन दोघांचे एकरूप असतील तर अशी त्रिकोणाची जोडी समरूप असते. याला आपण म्हणतो कोको समरूपता कसोटी. देन ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN. तर या समरूपतेच्या 3 कसोट्या आपण पाठीमागच्या इयत्तांमध्ये सुद्धा शिकलो आहे. तर आता या कसोट्या वापरून एक प्रमेयाची सिद्धता या भागामध्ये समजून घेऊया. प्रमेयाचं नाव आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण आणि समरूपता. स्टेटमेंट बघूया थेरमचं. स्टेटमेंट आहे इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस, देन the 2 triangles formed are similar to the original triangle and to each other. म्हणजे मराठीमध्ये विधान याप्रमाणे होईल. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळं जे 2 नवीन काटकोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. मग आता यातला इफ नंतरचा हा जो भाग आहे याला म्हणतो आपण गिव्हन, म्हणजेच अँटिसिडेंट पक्ष, आणि देन नंतरचा हा जो भाग आहे याला म्हणतो आपण कॉन्सिक्वेंट, म्हणजेच साध्य, म्हणजेच टू प्रूव्ह. आता अशा प्रकारचं विधान दिलं की याप्रमाणे
इप नंतरच्या भागावरनं आकृती तयार करायची. आता हा जो गुणधर्म आहे तो आहे काटकोन त्रिकोणाच्या संदर्भातला. मग काटकोन त्रिकोण विचारात घ्यायचा, काटकोन त्रिकोण काढायचा. समजा इप आणि देन रूपामध्ये जर विधान नसेल कंडिशनल फॉर्ममध्ये, तर विधानामध्ये इप आणि देन ॲड करून पहिल्यांदा विधान कंडिशनल फॉर्ममध्ये करून घ्यायचं. म्हणजे पक्ष आणि साध्य मानणं, आकृती काढणं आपल्याला सोयीचं होतं. मग आता इप नंतरच्या भागावरनं आकृती तयार करूया. आपल्याला हवा आहे राईट अँगल ट्रँगल. मग आता एक राईट अँगल ट्रँगल काढूया. पहिल्यांदा कोणताही एक काटकोन त्रिकोण आपण विचारात घेऊ शकतो. उदाहरणार्थ ABC, PQR, XYZ, LMN, सो अँड सो. मग आता त्रिकोण विचारात घेऊया ABC. पक्षामध्ये आणखीन एक भाग आहे आपल्या, तर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायची आहे. कुणावर? हायपोटेनसवर. मग आता बिंदू B मधनं हायपोटेनस AC वर लंब टाकूया. समजा हा AC ला बिंदू D मध्ये इंटरसेक्ट होतोय. आता याप्रमाणे पहिला भाग झाला आपला. विधान ऑलरेडी इप आणि त्यांच्या रूपात आहे. इपच्या भागावरनं आकृती आपण तयार केली. आता इप नंतरचा भाग आकृतीवरनं मांडणं, याला म्हणायचं गिव्हन. हा जो भाग आपण मांडतोय आकृतीवरून इप नंतरचा, तो म्हणजे गिव्हन. मग आता काय होईल बघा गिव्हन. तर ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आपण विचारात घेतला आणि शिरोबिंदू B या राईट अँगलमधनं हायपोटेनस AC वर लंब टाकलाय. तो AC ला D मध्ये इंटरसेक्ट करतोय. मग आता ही माहिती मांडूया. ही माहिती म्हणजे गिव्हन. गिव्हन त्रिकोण विचारात घेतला आपण ABC. अँगल B 90 आहे याच्यामध्ये आणि सेगमेंट BD हा हायपोटेनस AC वर टाकलेला लंब आहे. दरम्यानचा संबंध जो निर्माण होतोय तो D हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे, म्हणजेच A', D', C. मग आता याप्रमाणे मांडलं तर काय होईल बघा की ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल, असंही विधान आपण मांडू शकतो. पण असं जर विधान मांडलं तर परत एकदा आपल्याला असं मांडायला लागेल की याच्यामध्ये कुठला कोण ज्याचा 90 अंश आहे. आता मात्र याप्रमाणे मांडलं तर दोन बाबी निश्चित होतात. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. याचा अर्थ या त्रिकोणातल्या एका कोणाचं माप 90 आहे, म्हणजेच तो काटकोन त्रिकोण आहे. आणि दुसरी बाब ही लक्षात येते की कोण B 90 असेल तर याचा अर्थ AC इज द हायपोटेनस. आता हा लंब टाकल्यामुळं नवीन दोन काटकोन त्रिकोण तयार होत आहेत. पहिला तयार होतोय ADB आणि दुसरा तयार होतोय BDC. तर हे दोन्ही काटकोन त्रिकोण मूळचा जो काटकोन त्रिकोण आहे ABC याच्याशी आपल्याला समरूप दाखवायचे आहेत आणि स्वतःशी त्यांना समरूप दाखवायचं आहे. याचा अर्थ साध्यामध्ये 3 साध्य आपल्याला मांडायला लागतील. मग आता आकृतीवरनं देन नंतरचा भाग आहे तो मांडूया. तर पहिला त्रिकोण तयार होतोय ADB. हा ABCशी समरूप दाखवायचा आहे. मग साध्य क्रमांक 1 ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC. दुसरा तयार होतोय काटकोन त्रिकोण नवीन ट्रायंगल BDC. याला पण मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजे ABCशी समरूप दाखवायचं आहे. मग साध्य क्रमांक 2 होईल ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. आणि हे दोन्ही नवीन काटकोन त्रिकोण तयार होणारे BD मुळं परस्परांशी समरूप दाखवायचे आहेत, म्हणजेच साध्य क्रमांक 3 होईल ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. तर याप्रमाणे पाठांतर कधीही प्रमेयाचं करायचं नाही. तर दिलेलं विधान इप आणि त्यांच्या रूपात नसेल तर ते करून घ्यायचं. इप नंतरच्या भागावरून आकृती तयार करून घ्यायची. आकृतीनंतर इप नंतरचा भाग मांडायचा आणि आकृतीवरून हा देन नंतरचा भाग आहे तो रूपांतरित करायचा. याप्रमाणे दिलेल्या विधानावरून आकृती काढली की पक्ष आणि साध्य आपल्याला मांडता येतो. आता सुरुवात करूया. समरूपतेच्या कसोट्या आपल्याला वापरायला लागतील, कारण या 3 जोड्या काटकोन त्रिकोणाच्या आपल्याला समरूप दाखवायच्या आहेत. सुरू करूया सिद्धता मांडायला. प्रूफ पहिली जोडी घेऊया ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल ABCची.
मग याप्रमाणे मांडूया. इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी काय माहिती मिळते असं बघूया. तर हा ए डी बी मध्ये कोण ए आहे, ए बी सी मध्ये पण कोण ए आहे. मग प्रत्येक कोण हा स्वतःशी एकरूप असतो. याचा अर्थ पहिली जोडी कोणांची मिळेल आपल्याला की ए दोन्ही काटकोन त्रिकोणांमध्ये असणारा कोण आहे, सामायिक आहे, कॉमन अँगल आहे. मग ए डी मधला अँगल डी ए बी म्हणजेच तो ए बी सी मधला अँगल बी एस ए आहे. म्हणून ही कोणांची जोडी दोन त्रिकोणातली एकरूप, कारण देऊया याला कॉमन अँगल. आता ए डी बी मधला या डीचं माप आहे 90 अंश. ए बी सी मध्ये सुद्धा एक काटकोन आहे बी. तर दोघांमध्ये प्रत्येकी एक एक कोण 90 मापाचा आहे. माप समान आहेत. माप समान असतील तर कोण एकरूप. आता ही दुसरी जोडी मांडूया. अँगल ए डी बी, डीचं माप आहे 90 अंश ए डी बी मधल्या. कॉन्ग्रुएंट अँगल ए बी सी मधल्या बीचं माप आहे 90 अंश. दोघांची मापं अनुक्रमे 90 आहेत. म्हणून हे दोन कोण परस्परांशी एकरूप. आता माहिती याप्रमाणे मिळाली. पहिल्या त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन संगत कोणांशी एकरूप आहेत. मग आता एवढी माहिती पुरेशी आहे दोन त्रिकोण समरूप व्हायला. देअरफॉर ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल ए बी सी बाय अँगल सिमिलॅरिटी टेस्ट. आता ही माहिती मला पुढं वापरायची आहे म्हणून विधानाला क्रमांक घालूया. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता पुढच्या स्क्रीनवर जाऊया. आपल्या आकृती घेऊन जाऊया ही. आता दुसरी जोडी विचारात घेऊया. दुसरी जोडी हा दुसरा नवीन तयार होणारा काटकोन त्रिकोण आहे बी डी सी. हा मूळच्या आपल्या काटकोन त्रिकोणाशी समरूप दाखवायचा आहे आपल्याला. तर घेऊया पुढची जोडी. पुढची जोडी होईल ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. आता याच्यामध्ये दोघांमध्ये कोण सी सामायिक आहे. बी डी सीमध्ये पण आहे तोच कोण आणि ए बी सी मधला सुद्धा तोच कोण आहे सी. मग प्रत्येक कोण स्वतःशी एकरूप. देअरफॉर अँगल बी सी डी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी बिकॉज दिस इज द कॉमन अँगल इन द बोथ ट्रायंगल. आता बी डी सीमध्ये डीचं माप आहे 90 अंश. ए बी सी मधल्या बीचं माप आहे 90 अंश. माप समान असतील तर ही दोन विधानं आपण मांडली. मग आता पहिल्या त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील अनुक्रमे दोन कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप. म्हणून ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी मगासप्रमाणे अँगल सिमिलर टेस्टनुसार याला म्हणूया विधान नंबर 2. आता पाठीमागच्या स्क्रीनमध्ये सिद्ध केलेलं विधान नंबर 1 घेऊन येऊया. आपल्याला ते लागेल. इथं असलं तर समजून घेणं आपल्याला सोपं पडेल. आता 1 आणि 2 बघूया की या बी डी सीला म्हणूया पहिला काटकोन त्रिकोण, हा दुसरा म्हणजेच ए बी सी हा दुसरा आणि ए डी बी हा तिसरा. मग बी डी सी ए बी सीशी समरूप आहे. पहिला दुसऱ्याशी समरूप आहे आणि दुसरा तिसऱ्याशी समरूप आहे. मग आता पहिला दुसऱ्याशी आणि दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल तर तिसरा पहिल्याशी समरूप असतो. तर या दोन विधानांवरून याचा अर्थ ए डी बी बी डी सीशी समरूप दाखवता येईल. कारण बी डी सी ए बी सीशी समरूप आहे आणि ए बी सी ए डी बीशी समरूप आहे. म्हणून ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी. याला म्हणूया विधान नंबर 3. मग आता ही माहिती आपल्याला मिळाली की बी डी सी ए बी सीशी समरूप आहेच, सिद्ध केलं आपण. ए बी सी ए डी बीशी समरूप आहे आणि ए डी बी बी डी सीशी समरूप आहे. ही सगळी माहिती आपल्या 1, 2 आणि 3 मध्ये आहे. याचा अर्थ हे तिन्ही त्रिकोण आता परस्परांशी समरूप आहेत. देअरफॉर ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी बाय 1, 2 अँड 3. याचाच अर्थ हे सिद्ध झालं की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूतून कर्णावर जर लंब टाकला तर दोन नवीन काटकोन त्रिकोण तयार होत आहेत. हे दोन नवीन काटकोन त्रिकोण मूळच्या काटकोन त्रिकोण ए बी सी सी आणि स्वतःशी समरूप असतात. हे सिद्ध झालं. हेन्स इट इज प्रूव्ड दॅट इफ in a right angle triangle the altitude is drawn to the hypotenuse, then two triangles formed are similar to the original triangle and two